नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण रमाई घरकुल योजना या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला होता आणि स्वतःच्या मालकीचं सुंदर घर झाल्यानंतरचा त्यांच्या डोळ्यातला आनंदसुद्धा आपण बघितला होता. प्रत्येकाला पक्कं घर मिळावं, ते स्वतःच्या मालकीचं असावं अशी केंद्र शासनाची इच्छा आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या सामाजिक न्याय विभागातर्फे ही रमाई घरकुल योजना राबवण्यात येते, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेव्हा मंडळी, अशाच वेगवेगळ्या योजना असतील किंवा यशोगाथा असतील, याची जर का सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबार आपण प्रत्येक वेळेला बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. शासन पातळीवरून शिक्षण क्षेत्रासाठी भरीव मदत केली जाते आणि त्यामध्ये आपला सामाजिक न्याय विभाग आघाडीवर आहे. गोरगरीब वंचित जनतेला जर मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल ना, तर शिक्षण हाच त्यावरचा उपाय आहे आणि त्यासाठीच विविध योजनांच्या माध्यमातून युवा पिढीला सुशिक्षित आणि सुसंस्कारित करण्याचं कार्य सुरू आहे. शिक्षणामुळे आपल्याला विचार मिळतो, हे सत्य आम्हाला जाणवलं जेव्हा आम्ही या युवा वर्गाशी संवाद साधला. सध्याची आपल्या भोवतालची जी परिस्थिती आहे, म्हणजे बालिकांच्या शोषणाचा जो प्रश्न आहे ना, त्याविषयी आम्ही या युवा पिढीची मतं जाणून घेतली. ज्या काही आता घटना घडत आहेत आणि हे आत्ताच घडत नाही, मागील खूप वर्षापासून काळापासून घडत आलेले आहेत आणि आता रिसेंटली तर खूप वाढते. जसं जसं आपण पाहत तसं रोजच बातम्या येतात की इथं असं तिथं असं. तर ही खूपच भयंकर प्रवृत्ती आहे. पण सगळ्यात अगोदर मला असं म्हणायचं आहे की एखाद्या वेळेस असं काही होतं आणि आपण सर्वत्र त्याचं आउटरीच करायला निघतो. आता जसं झालं बेंगॉलची केस वगैरे, सो कॅन्डल मार्च आपण हे सगळं काढतो आणि याच्यातून आपसा विद्यार्थ्यांचा किंवा जे कोणी असं करतात त्यांचं एक मनामध्ये असतं की आपण जर एकत्रित आलो हे असं काही झाल्यावरती तर कोणतरी जागा होईल आणि त्यांना कळेल की बाबा ह्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांच्यापर्यंत जर पोहोचल्या तर जे काही ते रेपिस्ट वगैरे आहेत त्यांना कठोरची कठोर शिक्षा मिळायला पाहिजे, हा एक विचार मनामध्ये असतो आणि ते व्हायलाच पाहिजे आता तरी. परंतु होतं आहे असं की आउटरेजमधून काही साध्य होताना दिसत नाही आपल्याला. मुख्य म्हणजे शो ऑफ होतं आहे फक्त. हां, तर आपल्याला सगळ्यात अगोदर ज्या अशा घटना होतात त्याच्या मग रूट कॉजेस काय ते शोधून काढले पाहिजेत. जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांनी पॅरेंट्सशी कम्युनिकेशन त्यांचं चांगलं असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे की आपले पॅरेंट्स हे समजून घेऊ शकतात. आणि त्यानंतर बाहेरचं आहे की मग फ्रेंड्स आले, ते आलं आणि त्यात आपण प्रयत्न करू शकतो किंवा मग मुलींना अवेअर कसं करू शकतो जास्तीत जास्त, त्यावर आपण भर दिला पाहिजे. म्हणजे त्यासाठी कॅम्पेन असोत किंवा ऑनलाईन लेक्चर्स असतात. आमचं कॉलेज आहे त्यात पण बऱ्यापैकी राबवले जातात असे कार्यक्रम. सो त्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे. आपण ज्या आजकाल या घटना बघतो मुलींच्या बाबतीत, तर त्याचं काही संस्थांचा रिपोर्ट्स आहे की 95% 90% केसेस हे आसपासचेच लोक असतात आपल्या. सो मुलींनी एकतर जो आपल्या फ्रेंड सर्कलमधला आहे किंवा आपल्या फॅमिली मेंबरमधला कोणी आहे, तर तो आपल्या ज्यावेळी बोलतो आहे तर त्याच्या मनामध्ये काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. त्यासाठी मग आपलं आणि आपल्या फॅमिलीमधलं आईवडिलांसोबतचं कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. मुली काय करतात की जर बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत मित्रांमध्ये घडलेल्या किंवा कुठून पाहुणे असते, रिलेटिव्ह असते, त्यांच्यामध्ये घडलेल्या, त्या आईवडिलांसोबत नीट कम्युनिकेट करत नाहीत. सो त्यामुळं आहे ना, जे भविष्यात घडतं त्याचा मग परत त्यांना मग बाहेरची भीती दाखवतात की आम्ही आईवडिलांना सांगू वगैरे. सो हे जर आधीच आपलं कम्युनिकेशन असेल की हा मला त्रास देतोय वगैरे, तर ते पुढचं जे होणाऱ्या घटना आहेत त्या आपण थांबवू शकतो. बघा मंडळी, ही युवा पिढी आपले सगळ्यांचे आधारस्तंभ आहे आणि त्यासाठी ते सुशिक्षित सुसंस्कारित असणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने या साऱ्यांना शिक्षणाचं महत्त्व किंवा महात्म्य पटलेलं आहे. कारण हे सारे जण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच मार्गक्रमणा करत आहेत। शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे असं म्हणजे बाबासाहेब बोलून गेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। जर शिक्षणच नाही घेतलं आपण तर कसं चालणार। आणि म्हणूनच सामाजिक न्याय विभागातर्फे विविध शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येतात। शिक्षणाशिवाय सामाजिक आर्थिक प्रगती अशक्य आहे, हा धागा पकडून सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। त्यातला शिष्यवृत्त्या हा फार महत्त्वाचा उपक्रम आहे। परिस्थिती ही हालाकीची असल्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गळतीचं प्रमाण फार आहे। म्हणजे शाळेत ॲडमिशन घेतल्यापासून 10वीला येईपर्यंत किंवा त्याच्या पुढे उच्च शिक्षणासाठी गळतीचं प्रमाण विविध कारणं आहेत आणि ही गळती थांबावी यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून या प्रवर्गासाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या योजना जी आहे ती राबवली जाते। अगदी पहिल्या इयत्तेपासून ते परदेशी शिक्षणापर्यंत विविध शिष्यवृत्त्या देण्यात येतात। सामाजिक न्याय विभागातर्फे आपल्याकडे पूर्ण म्हणजे अगदी पहिलीपासून शिष्यवृत्ती देतो आपण। आपल्याकडे प्री मॅट्रिक योजना, पोस्ट मॅट्रिक योजना अशा 2 कंपोनंट करता येईल आपल्याला शिष्यवृत्ती योजनांचा, ज्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले अगदी पहिलीपासनं मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो आपल्याकडे, अगदी फॉरेन स्कॉलरशिपपर्यंत तिथून। त्याच्यामध्ये 2 कंपोनंट जसं मी सांगितलं आत्ता, प्री मॅट्रिक योजना, पोस्ट मॅट्रिक योजना। प्री मॅट्रिक योजनेचा सर्वसाधारण उद्देश असा आहे की आजकाल कसं की गळतीचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याच्यामध्ये शिष्यवृत्तीचा देण्याचा उद्देश ही जी गळती आहे मुलांची प्राथमिक स्तरावरती ती रोखण्यासाठी उपस्थिती भत्त्याच्या अनुषंगाने दिले जातं आणि त्यांना शाळेमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं। मंडळी, या योजनांची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया। सर्वसाधारणपणे पोस्ट मॅट्रिकमध्ये आपल्या 3 योजना खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना, ज्याच्यामध्ये ज्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता पूर्णपणे 100% दिला जातो विद्यार्थ्यांना। याच्यामध्ये दरवर्षी साधारणतः मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज जर पाहिला तर 4 ते 4.5 लाख विद्यार्थी लाभ घेत आहेत ह्या एका योजनेचा दरवर्षी। 4 ते 4.5 लाख विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत। याची प्रक्रिया काय आहे तीही आपण जाणून घेऊया। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून आपण जी भारत सरकार शिष्यवृत्ती अशा नावाने योजना चालवतो आणि या योजनेच्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांनी ज्या कोर्सला ते प्रवेशित झालेले आहेत त्या कोर्सला प्रवेशित झाल्यानंतर आपण त्यांचा एक नॉमिनल फॉर्म ऑनलाईन माध्यमातून भरून घेतो आणि हा फॉर्म महाडीबीटी नावाच्या वेबसाईटवरती आपण भरून घेतो। आपण गुगलवर कुठल्याही विद्यार्थ्याने महाडीबीटी हा शब्द टाईप केला तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचीच वेबसाईट पहिल्यांदा येते आणि महाडीबीटीच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना जो फॉर्म ओपन होतो तो पूर्ण फॉर्म फिलअप करायचा, सबमिट करायचा। हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो संबंधित प्राचार्यांच्या आणि त्यांच्या अधीनस्थ असलेल्या क्लर्कच्या लॉग इनवर जातो। ते दोघंही त्याला अप्रूव्हल देतात। ते अप्रूव्हल दिल्यानंतर तो फॉर्म ऑनलाईन माध्यमातूनच समाज कल्याण विभागाच्या लॉग इनवर रिफ्लेक्ट होतो। आम्ही 2 स्तरावर त्याला मान्यता देतो आणि तिथून पुढं मग त्या विद्यार्थ्याला अप्रूव्हल मिळून त्याला असणारे बेनिफिट्स जे की स्टायपेंड रूपात म्हणजे जे स्कॉलरशिप रूपामध्ये त्याला मिळतात ते विद्यार्थ्याच्या अकाउंटला जातात आणि जे त्याची जी ट्यूशन फी आहे, एक्झाम फी आहे ही सगळी महाविद्यालयाच्या अकाउंटला जाते। परंतु रिसेंटली 2021-22च्या ज्या गाईडलाईन्स आल्या त्याच्यानंतर जे केंद्र सरकारचे 60% पैसे येतात ते देखील केंद्राने मॅन्डेटरी केल्यामुळं विद्यार्थ्याच्याच अकाउंटला जमा होतात आणि ते विद्यार्थ्यांनी मग स्वतःच्या अकाउंटमधून कॉलेजच्या अकाउंटला ट्रान्सफर करणं अपेक्षित असतं। यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना जे लाभ देतो ते खूप ह्यूज आहेत। म्हणजे साधारण आर्ट्सचा एखादा 11वीला असलेला विद्यार्थी आहे तर त्याला एका वर्षाच्या 1200 रुपये फीपासून, एखादा विद्यार्थी MBBSला आहे तर अशा MBBSच्या विद्यार्थ्याचे साधारण 14 लाख रुपये पर इयर असा एवढा मोठा क्वांटम आपण या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठीचा अदा करत असतो। राज्य शासनाची फ्री शिप योजना आहे ती नेमकी काय आहे
तीही समजून घेऊया. 100% राज्य पुरस्कृत आहे फ्रीशिप योजना, जिला शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क योजना म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क या दोनच गोष्टी साठी आपण शिष्यवृत्ती अदा केली जाते आपल्या विभागामध्ये. परंतु ही योजना महत्त्वाची याच्यासाठी आहे की केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिली जाते. प्रोफेशनल इन्स्टिट्यूट जे आहेत इंजिनिअरिंग मेडिकल त्यांना दिली जाते. त्याच्यामुळे मोठा, परंतु याचा काउंट जो आहे तो कमी आहे तसा पाहता. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जसं मी तुम्हाला म्हटलं 4 ते 4.5 लाख आहे, तसं एवढं नाही. कारण ह्या योजनेचा निकष असा आहे की ज्या 2.5 लाखाच्या वर उत्पन्न ज्यांचं आहे त्यांनाही योजनेचा लाभ घेता येतो. 2.5 लाखापासून अमर्याद, म्हणजे त्याला वर अप्पर सिलिंग त्याला नाही आहे कुठलीच इन्कमची, तरी देतो आपण त्यांना. ही राज्य शासनाची योजना आहे. आहेत मॅडम, जवळपास दरवर्षी या आपण योजनेचा 40 ते 45,000 विद्यार्थी लाभ घेतात मॅडम. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना ही योजना अत्यंत यशस्वी झालेली आहे. ती नेमकी काय तीही जाणून घेऊया. आपल्या विभागाची माइलस्टोन योजना म्हणता येईल राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना, ज्याच्यामध्ये आज दुसऱ्या कुठल्याही विभागातर्फे 75 विद्यार्थ्यांना फॉरेन स्कॉलरशिपसाठी पाठवलं जात नाही. आपण 2018 पासून या योजनेअंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी पाठवतो, ज्यामध्ये त्यांना अगदी इथून जाण्यापासून ते येण्यापर्यंत विमान भाडे, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, त्यांचं व्हिसा शुल्क, त्यानंतर त्यांना शिक्षण झाल्यानंतर काही गोष्टीमध्ये, म्हणजे आता मागे काही गोष्टी निदर्शनास आल्या होत्या की फॉरेनमधून एज्युकेशन घेऊनसुद्धा त्यांना जे प्लेसमेंट प्रॉपर व्हायला तसं होत नव्हतं. त्यामुळे त्यांना आपण नुकतंच मागच्या 2 वर्षामध्ये 2 वर्षाचा वर्क विजा पण अलाव केलेला आहे. त्यांना फॉरेनमध्ये अनुभव घेऊन इथं चांगल्या कंपनीमध्ये येऊन प्लेसमेंट होईल त्यांची या दृष्टीने. याच्यामध्ये QS रँकिंग 300च्या बिलो जे वर्ल्ड रँकिंगचे युनिव्हर्सिटीज आहेत तिथं त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन मिळवलं तर मग आपल्या समाज कल्याण आयुक्तालय जे पुण्यामध्ये आहे तिथं त्यांना ऑफलाईन माध्यमातून फॉर्म भरून तो सबमिट करायचा असतो. फॉर्मचे PDF आमच्या सर्व वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्या विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करायचेत, आवश्यक सर्व कागदपत्र त्याला जोडायचेत. पोस्टाने किंवा आपण जे म्हणतो पार्सल मागवतो आपण त्या माध्यमातून जरी त्यांनी ते अर्ज तिथं पाठवले किंवा समक्ष येऊन जरी भरले तरी देखील आपण त्यांचे ते अर्ज कन्सिडर करतो. आणि मग आलेल्या सर्व अर्जांमधून माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे, त्या माध्यमातून आलेल्या सर्व अर्जांचे अंतिमीकरण होतं आणि मग त्या 75 विद्यार्थ्यांचा शासन निर्णय होऊन त्यांना ती शिष्यवृत्ती आपण अलॉट करतो. त्यांच्या महाविद्यालयांनी, त्यांचे जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी दिलेले जे काही फी स्ट्रक्चर असतील त्या धर्तीवरती आपण त्या विद्यार्थ्यांना त्या सर्व फीज अदा करतो. येण्या जाण्याचा प्रवास खर्च देखील देतो. तिथं राहण्यासाठीचा तो त्यांच्या डॉलर किंवा पाऊंड स्टर्लिंग किंवा येनमध्ये जे काय असेल त्या धर्तीवरती आपण त्यांना तो कंपोनंट देखील अदा करतो. एवढं फॉरेन इन्स्टिट्यूटमध्ये आता तर एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की अगदी कॅम्ब्रिज, मॅचेस युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपली मुलं जायला लागलेली आहेत. म्हणजे 75 जागा जरी असल्या तरी पूर्ण 75 जागांचा कोटा पहिल्या वर्ल्ड रँकिंग 50 युनिव्हर्सिटीमध्येच संपते. म्हणजे आपली मुलं एवढी टॅलेंटेड झालेली आहेत की त्यांच्यामध्येच एवढं कॉम्पिटिशन चाललेलं आहे सध्या. त्यामुळे नक्कीच प्लेसमेंटचे प्लस त्यांचं जे करिअर ग्राफ आहे तो नक्कीच वरचाच असणार आहे. आपण जर QS रँकिंग 100च्या आतमध्ये असेल तर पालकांच्या उत्पन्नाची अट नाही आहे. QS रँकिंग 100 आणि 300च्या इन बिटवीन असेल तर मग पालकांच्या उत्पन्नाची अट आहे, असं आहे. परदेशी शिकून आल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशासाठी करायचा असतो. हो, त्यांनी तिकडं शिकून आल्यानंतर आपल्या देशामध्ये आपला जो काही इकॉनॉमिकल आणि सोशल ग्रोथ होण्यासाठी त्यांचं ज्ञान आपल्या देशामध्ये वापरावा अशी अट आहे. मंडळी, या शिष्यवृत्ती आहेत ना, यांचा जो निधी आहे तो DBTद्वारे थेट अकाउंटमध्ये जमा करण्यात येतो. फ्रीशिप जी सांगितलं मी तुम्हाला, राज्य शासनाची 100% पुरस्कृत योजना आहे. त्याच्यामध्ये शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिलं जातं जे महाविद्यालयाच्याच खात्यावरती जातं थेट DBT प्रणालीवरनं. आणि जे केंद्र पुरस्कृत योजना आहे त्याच्यामध्ये निर्वाह भत्ता आहे. शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क वगळता निर्वाह भत्ता पण मिळतो.
परंतु आपण काय करतो, आपल्या 40% त्याच्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा आहे. त्याच्यासाठी आपण पूर्वीचंच सूत्र अवलंबलेलं आहे. मग ती जी निर्वाह भत्त्याची रक्कम जी आहे ती थेट विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर दिली जाते आणि जे परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क आहे ना ते कॉलेजच्या अकाउंटवरती. परंतु केंद्र शासनाने सुधारित धोरणानुसार ती योजनाचं जे त्यांचा जो हिस्सा आहे तो पूर्ण विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता ही पूर्ण रक्कम 60% केंद्राची ही पूर्ण विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा होते आणि त्यातला निर्वाह भत्त्याचा कंपोनंट विद्यार्थ्यांनी वगळता शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम महाविद्यालयास देणे क्रमप्राप्त आहे. मंडळी, त्याचबरोबर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती नेमक्या कुठल्या आहेत त्याविषयीची माहिती समजून घेऊया. मॅट्रिक पूर्व देखील योजना याच धर्तीवरती आपण राबवतो आणि संबंधित जे मुख्याध्यापक आहेत विद्यालयांचे, कारण या विद्यार्थी वय थोडं कमी असतं आणि मग त्यांचं हे ऑनलाईन वापर करणं आणि ह्याच्यामध्ये जो काही इश्यू येतो त्यामुळं संबंधित प्राचार्यांवर, मुख्याध्यापकांवर सर्वस्वी जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी आपल्या विद्यालयामध्ये प्रवेशित असलेले हे सगळ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म याच वेबसाईटवर भरून त्यांनी संबंधित जिल्हा परिषदेचं जे समाज कल्याण विभाग आहे त्यांच्याकडे सादर करायचे असतात. तिथून सेम धर्तीवरती अप्रूव्हल मिळतं आणि दिल्या जाणाऱ्या लाभाचा जो क्वांटम आहे तो फक्त याच्यापेक्षा थोडा वेराय करतो, कमी जास्त होतो. गुणवत्ता यादीमध्ये तुमचा नंबर आला किंवा तुम्हाला जर का डिस्टिंक्शन मिळालं ना तरीही तुम्हाला पारितोषिक देण्यात येतात. जे विद्यार्थी गुणवत्ताधारक असतात म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये येतात 75% आणि अबो असे ज्यांचे मार्क्स असतात तर त्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहूराजांच्या नावाने पुरस्कार देखील मिळतो आणि गुणवत्ता स्कॉलरशिप देखील मिळते. तर ती स्कॉलरशिप साधारण 10 महिन्यांसाठीचे 3000 रुपयाप्रमाणे मग त्यांना 11वीमध्ये गेल्यावर आणि 12वीमध्ये असे 2 वर्ष 10 महिन्यांचा क्वांटम त्यांना मिळतो. त्याच्यानंतर राजर्षी छत्रपती शाहूराजांच्या नावाने जी हे आहे गुणवत्ता पुरस्कार, तर मग तो त्याच्या शाळेमध्ये पहिला आलेला, त्याच्या तालुक्यामध्ये पहिला आलेला, जिल्ह्यामध्ये पहिला आलेला, असं साधारण 5,000 पासून 2.5 लाखापर्यंत राज्यामध्ये पहिला आला तर 2.5 लाख रुपये अशी ती स्कॉलरशिप आहे. या शिष्यवृत्तींमुळे आज आम्ही शिकू शकतोय, नाहीतर या साऱ्या कॉलेजच्या भरमसाठ फिया आमच्या आवाक्यामधल्या नाही आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी आणि एक्झामिनेशन फीचे कन्सेशन मिळतात आणि मेंटेनन्स अलाउन्सचा विचार केला तर पर मंथ 700 रुपये असे आपल्याला 7,000 रुपये मिळतात वर्षाला. त्याचा पहिला हप्ता 3400 रुपये दिवाळीच्या आधी येतो आणि त्यानंतर दिवाळीनंतर एक दुसरा हप्ता येतो. मी ओपन कॅटेगरीचा असतो तर मला 90,000 भरावे लागले असते माझ्या कॉलेजला, पण आत्ता मी फक्त 3,500च भरतो आहे, जे की 85,000 जे माझे डेव्हलपमेंट फी आहे, ट्युशन फी आहे आणि अदर जे एक्झामिनेशन फीज बाकीचे कॉलेजचे असतात तर ते मला भरावे लागत नाही आहे, ते गव्हर्नमेंट माझं भरतं आणि मला फक्त 3,500च भरावे लागतात आणि वरून मला मेंटेनन्स मिळतो, तर ही एक चांगली गोष्ट आहे. COAP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधनं BTech मेकॅनिकल करते आणि मी सुद्धा पोस्ट मॅट्रिक फ्रीशिपसाठी अप्लाय करते दरवर्षी. लाईक रिझर्व कॅटेगरीमध्ये येते मी, सो मला फ्रीशिप फॉर्म भरावा लागतो. सो त्याच्यामुळे फायदा होतोच, कारण आमच्यासाठी म्हणजे आहेच रिझर्व, सो त्याच्या हाफ फीज भरावं लागतं, लाईक 3,400 अँड आफ्टर दिवाळी 3,400 अँड मेंटेनन्स वगैरे ते टोटल 7,000 रुपीज. शासनाकडून आपल्याला हा फायदा मिळतोय. हा फायदा आपल्या इतर भावंडांना किंवा समाजातल्या इतर मुलांना मिळावा यासाठी ही युवा पिढी काही वेगळे प्रयत्न करते. स्टुडंट वेलफेअर फोरम हा एक COAPमध्ये क्लब आहे, तर त्याच्या थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना ॲडमिशनपासून ते स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं आणि ते थेट BTech झाल्यानंतर त्यांचे जे प्रोसिजर असतात की नो ड्यूज वगैरे, तर त्या सगळ्यांमध्ये हेल्प करतो. या योजना नसत्याना तर समाजाचं उत्थान झालं नसतं. शिक्षण हे जीवनावश्यक आहे. समाज कल्याणच्या असणाऱ्या या योजनांमुळं समाज निश्चितच खूप वधारलेला आहे. म्हणजे माझ्यासारखा सहाय्यक आयुक्त काय किंवा हर्षदीप कांबळे सरांसारखे सचिव काय, या सगळ्या माध्यमातूनच आमच्या तत्कालीन एज्युकेशनच्या फीज भरल्या गेल्या आणि मग आम्ही शिकू शकलो आणि मग अशा पदांवर बसलो, बँकर झालो, कलेक्टर झालो आणि जे काही झालो. तर निश्चित या विभागाने जे निर्माण केलेलं आहे किंवा जे काही देत आहे याचा प्रचंड लेवलला फायदा या समाजाला झालेला आहे. जिल्हा स्तरावर आपलं सहाय्यक आयुक्तांचं कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत 24 तास उपलब्ध असते.
तिथे जाऊन तुम्ही हो हो हो, जिल्हा स्तरावरचे ऑफिसेस आहेत आपल्याकडे, जिथे सहाय्यक आयुक्त आपल्या या योजनांसाठी काम करतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी काय अडचण असेल तर जिल्हा पातळीवरील त्यांच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जर भेट दिली तर त्यांना सगळ्या प्रकारची मदत तिथे मिळते. शिक्षण शाखा जी आहे समाज कल्याणची, तिथं एकच समाधान आहे एवढं की आपल्या मुलांना जसं आपण चांगल्या उच्च शिक्षण घेऊन चांगलं सेट होण्याचा जो आपला मानस असतो, आपला प्रयत्न असतो, तसंच इतरांची मुलं पण जे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बघून आपल्याला खरंच बरं वाटतं आणि समाजसेवा केल्याचा आनंद पण मिळतो. तेवढं आपण जरी म्हणत असलो की हे कुठं दिसत नाही, परंतु पॉप्युलेशनचा क्वांटम खूप मोठा आहे. म्हणून आपण म्हणतो ना की वाळवंटामध्ये एक बॉटल पाणी आपण ओतलं तर ते तुम्हाला दिसणारच नाही, ते इमिजिएटली व्हॅपराईज होऊन जाईल. तर या लेवलला जाऊन विभागाच्या माध्यमातून जे काम चाललेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात लाभ आपल्या माणसांनी घेतलेला. आता ज्यांनी लाभ घेतला त्यांनी नेमकं काय करायचं, तर उरलेल्या भावंडांना याचं किमान नॉलेज तरी द्या. म्हणजे आपण म्हणूया की ज्ञानाचा तो पाझर जर खाली आला तर निश्चित तिथून काहीतरी उगवेल. तर आपल्या ज्या कोणाला या विभागाच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे त्या सर्वांना मी विनंती करेल की आपण आपल्या उरलेल्या भावंडांना या योजनांची माहिती द्या, त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवा, त्यांना प्रवृत्त करा की या योजना तुम्ही घ्या आणि स्वतःचं जीवन उंचवा, ज्यातून की आज आपला जो समाज आहे तो तुम्ही म्हणून घडलेला आहे, परंतु उरलेला जो कुठंतरी ताडीवाला रोडला, कुठंतरी रामटेकडीत, कुठंतरी इंदापूरच्या कोपऱ्यावर, कुठंतरी आपल्या चंद्रपूरच्या एखाद्या वस्तीमध्ये तिथल्या लोकांना याची गरज आहे. तर आपण निश्चितच या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवा. शिक्षणाशिवाय सामाजिक आर्थिक प्रगती अशक्य आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंच पाहिजे आणि शिक्षण घेताना शासनाकडून ज्या ज्या काही सवलती शिष्यवृत्तीच्या स्वरूपात त्यांना मिळत आहेत त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जे आपण घ्यायलाच पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणे ही सारी युवा पिढी सुसंस्कारित, सुशिक्षित होते आहे आणि त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा प्रत्येक घटक प्रचंड मेहनत घेत आहे. आणि मंडळी, सजग आणि स्वस्थ समाजासाठी शिक्षित पिढी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण शिक्षणामुळे विचार मिळतो आणि एकदा विचार मिळाला ना की त्यातून होणारी कृती ही योग्यच असते. आणि ही जी कृती आहे ना ही सकारात्मक बनवण्यासाठी अर्थात आपला रयतेचा दरबार. त्याच अनुषंगाने मंडळी, आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील किंवा माहिती असेल ती तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. रयतेच्या दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 400च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबार आपण नित्य बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.